नमस्कार मैत्रिणींनो, जुन्या आठवणीमधला शिळ्या चपातीचा मी आज तुम्हाला उपमा दाखवणार आहे। त्यासाठी मी एक शिळी पोळी घेतलेली आहे। या शिळ्या पोळीचे आपण मोठमोठे तुकडे करणार आहोत। तुकडे करून याला मिक्सरमधून जास्त बारीक पण नाही करायचं, जास्त मोठं पण नाही करायचं, याला आपण बारीक करून घेणार आहोत। बघा, अशा प्रकारे याला मिक्सरमधून आपण फिरून घेऊया। बघा, अशा प्रकारे आपल्याला करून घ्यायचा आहे चपातीचा चुरा। बघा, तुम्हाला दाखवते। पॅनमध्ये मी 1.5 चम्मच तेल घातलेलं आहे। तेल चांगलं छान तापलं की यामध्ये पाव चमचा जिरं घालायचं आहे, थोडीशी मोहरी घालायची आहे, असं छान परतून घ्यायचं याला। यानंतर बारीक चिरलेला कांदा घालणार आहे मी। बघा, अशा प्रकारे कांद्याला मीडियम भाजून घ्यायचा आहे आपल्याला। जास्त ब्राऊन करायचं नाही, मीडियम भाजायचा आहे। त्यानंतर मी कढीपत्ता घालणार आहे। कढीपत्त्याने उपम्याला मस्त स्वाद येते, तुम्ही आवर्जून घाला। त्यानंतर मी आलं लसणाची पेस्ट घालणार आहे। मी एका चपातीचा उपमा बनवते, तुम्ही 2 पण घेऊ शकता। बघा, यानंतर मी आता थोड्याशा भाज्या ॲड करणार आहे। थोडेसे भाजलेले शेंगदाणे, थोडेसे काजू, थोडेसे बीन्स आणि हिरव्या चिरलेल्या मिरच्या। बघा, हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं। पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ घालणार आहे मी। बघा, असं मीठ घालायचं चवीनुसार। परत असं मिक्स करून घ्यायचं आणि आपला हे रोटीचा चुरा घालणार आहे मी लगेच मिक्स करून घ्यायचं। आणि थोडंसं मी पाणी घालणार आहे, जास्त नाही घालायचं, थोडंसं असं, बस लगेच फिरून घ्यायचं। बघा, तयार होत आहे आपला रोटीचा उपमा। 1 ते 2 मिनटासाठी आपण याला शिजवून घेणार आहोत। मग तयार होत आहे आपला चपातीचा उपमा किंवा रोटीचा उपमा। गॅस बंद केलेला आहे। बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचा आणि लगेच मिक्स करून घ्यायचा। तयार झालेला आहे आपला शिळ्या चपातीचा उपमा। मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते आणि तुम्हाला दाखवते। बघा, अशा प्रकारे आपला शिळ्या चपातीचा उपमा तयार झालेला आहे। बघा, किती छान झाला आहे। तुम्ही घरी नक्की ट्राय करा। माझा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा। धन्यवाद।